नमस्कार. आज आपण बघणार आहोत 5वी मधला उदाहरण संग्रह 6वा. बघा त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, चौकटीत च्यापेक्षा मोठा, च्यापेक्षा लहान यापैकी योग्य ते चिन्ह लिहा. त्यामधला पहिला प्रश्न बघूया. 5705 व दुसरी संख्या आहे 15705. या दोन संख्यांमधील आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. आता इथं आपण पहिल्यांदा बघणार दोन्ही संख्यांमध्ये एकूण अंक किती आहेत. तर बघा ह्याच्यामध्ये 4 अंक आहेत आणि ह्याच्यामध्ये 5 अंक आहे. साहजिकच ज्यामध्ये जास्त संख्या असणार आहे ती संख्या काय असणार आहे, मोठी असणार आहे. म्हणजे ही संख्या 15705 ही संख्या काय आहे, मोठी आहे. आता त्याच्यामधील आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. त्या उदाहरणामधली संख्या आहे पहिली संख्या 22,74,705 व दुसरी संख्या आहे 12,74,705. आता आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघितलेले एकूण म्हणजे दोन्हीमध्ये संख्या किती आहेत, अंक किती आहेत त्याच्यामध्ये बघितलेलं. आता ह्या दुसऱ्या उदाहरणामध्ये दोन्हीमध्येही समान अंक आहेत. ह्याच्यामध्ये 7 अंक आहेत, दुसऱ्यामध्ये सुद्धा 7 अंक आहेत. मग आपण आता शोधायचं कसं की कोणती संख्या मोठी आहे. तर पहिल्यांदा आपण जो फर्स्ट अंक आहे तो आपण बघूया. ह्याच्यामधला पहिला अंक आहे तो 2 आहे आणि ह्याच्यामध्ये पहिला अंक आहे तो 1 आहे. मग 2 आणि 1 मधला अंक कोणता मोठा असणार आहे. 2 आणि 1 ह्याच्यामधला साहजिकच 2 हा अंक मोठा असणार आहे. त्यामुळे ह्याच्यामधली मोठी संख्या असणार आहे 22,74,705. आता आपण बघणार आहोत तिसरं उदाहरण. आता ह्याच्यामध्ये बघणार आहोत बघा ही संख्या आहे 35,33,302 व त्याच्यामधलं दुसरं संख्या आहे 35,32,000. त्याच्यामधलंच उदाहरण आहे 35,32,302. आता आपण दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघितलेला पहिला अंक सेम आहे का बघायचं होतं. आता ह्याच्यामध्ये आपण बघूया पहिला अंक 3 आहे आणि दुसऱ्या संख्यांमधला सुद्धा अंक 3च आहे. त्यामुळे हे दोन्हीही समान सेमच अंक आहे. तर त्याच्या पुढच्या स्थानचा अंक आपण बघणार आहोत. त्याच्या पुढचा स्थानचा अंक आहे 5 आणि ह्यामध्ये सुद्धा पुढच्या स्थानचा अंक आहे 5. मग दोन्हीही समान आहे. त्याच्यामुळे आपण पुढच्या स्थानावरती परत जाऊया. त्याच्या पुढचा अंक आहे 3. इथे दुसऱ्या संख्येमध्येही 3च आहे. त्याच्यामुळे आपल्याला आणि पुढच्या स्थानावर जाऊया. त्याच्यानंतरचा पुढचा स्थानचा अंक आहे 3 आणि इथे पुढच्या स्थानचा अंक आहे 2. मग ह्या 3 आणि 2 मध्ये आपण कंपॅरिझन केल्यानंतर 3 आणि 2 मधला कुठला अंक मोठा असणार आहे, 3. तर ह्या दोन्ही संख्यांमधली कुठली संख्या मोठी असणार आहे, 35,33,302 ही संख्या काय असणार आहे, मोठी असणार आहे. आता त्याचं आपण पुढचं उदाहरण बघणार आहोत. चौथं आहे. तर त्या दोन्ही संख्यांमधले बघा पहिली संख्या आहे 99,999 आणि त्याच्यामधलं दुसरं संख्या आहे 9,99,999. आता इथे जरी अंक एकसारखे असेल पण दोन्ही अंकांमधली अंक किती आहेत ते आपण बघणार आहोत. ह्या पहिल्या संख्यांमध्ये 5 अंक आहे आणि ह्या दुसऱ्या संख्यांमध्ये 6 अंक आहे. त्यामुळं जे अंक जास्त असणार आहे ती संख्या साहजिकच मोठी असणार आहे. त्यामुळे ह्याच्यामधली 9,99,999 ही संख्या काय आहे, मोठी आहे. आता आपण 5वं उदाहरण बघूया. बघा दोन्हीमध्ये ही संख्यांमध्ये समान अंक आहेत पण आता पहिला अंक आहे तो 4 आणि दुसऱ्या संख्यामधला पहिला अंक आहे तो 4. दोन्हीही समान अंक आहेत. त्याच्यामुळे आपण पुढच्या स्थानावरती जाऊया. इथे आहे 10,000 स्थानावरचा अंक आहे 8 आणि इथे आहे 9. मग 8 आणि 9 मधला कुठला अंक मोठा असणार आहे, 9. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये 4,90,008 ही संख्या काय आहे, मोठी आहे. आता ह्याच्यामधले लास्ट उदाहरण आहे पहिल्या प्रश्नामधलं 6वं.
बघा ही संख्या आहे 35,80,177 आणि दुसरी संख्या आहे त्याच्यामधलीच 35,88,175. आपण पहिल्यापासून बघितल्यासारखं तीच प्रोसेस आहे. पहिला अंक आहे तो 3, दुसऱ्या संख्येमध्ये पहिला अंक 3, त्यामुळे दोन्हीही समान आहे. त्याच्या पुढच्या स्थानावर आपण जाऊया. इथे आहे 5, इथे आहे 5, म्हणजे दोन्ही अंक सुद्धा समान आहे. त्याच्यामुळे आपल्याला अंक कुठला मोठा हे लक्षात येणार नाही. त्याच्या पुढच्या स्थानावर जाऊया. इथे आहे 8, इथे आहे 8, मग हेही दोन्ही समान आहे. त्यामुळे आपल्याला परत पुढच्या स्थानावरती जावं लागणार आहे. इथे आहे 0 आणि इथे आहे 8. आता हे 0 आणि 8 याच्यामधली कुठली संख्या अंक मोठा असणार आहे? 8. तर साहजिकच ह्याच्यामधली कुठली संख्या मोठी असणार आहे? 35,88,172. तर अशा प्रकारे आपला उदाहरण संग्रह 6 मधले पहिला प्रश्न आपला सोडून झालेला आहे. ह्याच्या पुढचा प्रश्न तुम्हाला बघायचा असेल तर कमेंट करून मला सांगा. थँक्यू. सबस्क्राईब करा. बाय.